नमस्कार. मी डॉक्टर संदीप चव्हाण, होमिओपॅथिक तज्ञ, अकोला. आज अर्थसंकल्प जो माननीय देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी जो मांडला, त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र आरोग्य संस्था जी आपल्या नागपूर येथे स्थापन करण्यात येणार आहे, ती संस्था ही आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप उपयोगाची आहे, जी तळागाळातील व्यक्तींपासून तर शहरी भागापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचण्याच्या हेतूने खूप उपयोगी ठरणार आहे. त्याकरता माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे मी खरंच धन्यवाद देतो आणि त्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि या अर्थसंकल्पामध्ये विशेष बाब म्हणजे आरोग्याच्याच दृष्टिकोनाच्या हेतूने डिटेक्शन हे खूप महत्वाचं आहे. तर ग्रामीण भागामध्ये कर्करोग, मधुमेह सारखे आजार ग्रामीण भागातून शहरी भागापर्यंत खूप सगळीकडेच वाढत आहेत, परंतु 4,500 कोटींचा निधी या डिटेक्शन करता, कारण आजारांवरती ट्रीटमेंट केल्याच जाईल, परंतु होण्या अगोदर जर त्याच्या डिटेक्शनवरती जास्त भर दिला तर तो अधिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि चांगला समाज घडवण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. त्यामुळं तो एक स्तुत्य विषय आहे, ज्याकरता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी 4,500 कोटी निधी उपलब्ध करून दिलाय. त्यानंतर आरोग्य सेवांमध्ये आजच्या एआयच्या युगामध्ये डिजिटलायझेशन, तर याच्यामध्ये याचा तंत्रज्ञानाचा वापर करून आजारांना दुरुस्त करताना, त्याचं डिटेक्शन करताना त्याचं सहकार्य, त्याचा सहायता घेणे, हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. आणि अंतिम महत्वाचं म्हणजे जन आरोग्यामध्ये आजपर्यंत अनेक आजारांकरता विविध राज्य शासनाच्या वेगवेगळ्या मदत आपल्याला मिळायच्या, परंतु आता 1,000 अजून असे विविध आजार आहेत की जे 1,000 आजारांचा त्याच्यात त्यांनी समावेश केला, की ज्या माध्यमातून कुठलाही वर्ग असो, म्हणजे त्या वर्गाला आपल्याला कुठलाही प्रकारचा आजार असेल तर त्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक तळागाळातल्या माणसापर्यंत त्या आरोग्याची सेवा पुरवता येईल आणि त्यातून एक निरोगी समाज निर्मिती करता खरंच त्याचा मदत होईल. त्याकरता माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचे खरंच आभार मानावे तेवढे कमीच आहे.